प्रल्हादची जोडी मैदानामध्ये गेली आहे. प्रल्हाद आणि शंतनू ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती प्रल्हाद, नॉन स्ट्राईक एंड वरती शंतनू, गोलंदाजी मार्ग वरती आदित्य पवार. आदित्य पवार डाव्या त्याचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं तयार झालाय. पुन्हा एकदा आपण वेळेचा उल्लेख करतो. 3 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू इथून निघलातोय. हे बिझॉन जबरदस्त हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रल्हादचा हा फटका फसला गेला. आदित्य पवारनं मात्र जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये प्रल्हाद सारखा एक मोठा फलंदाज अडकलाय आणि इथे मात्र धक्का क्रमांक पहिला टीम रोहित अभि 11 नावे संघाला 0 या धावसंख्येवरती. आतापर्यंत सुरेख चेंडूची हाताळणी केली. गोलंदाज आदित्य पवार बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा झेल पकडण्याची संधी होती. शिक्षकाला लागोपाठचा तिसरा चेंडू यावेळेस निर्धाव फेकला जातोय गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. पिवनचं षटक अतिशय सुंदरतेने हाताळताना गोलंदाज आदित्य पवार, मॅन फ्रॉम साऊथचा खेळाडू, श्री 11 सावळी संघातनं खेळताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू वन बाउन्स जातोय सीमारेषा आरपार. चौथ्या चेंडूवरती धावाला आला आकार. अर्थातच मिळतील 4 धावा चौकार. चौकाराच्या माध्यमातून अकाउंट ओपन झालंय. यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये गती कमी गेली. ताकदीचा वापर इथे पुरेपूर करताना फलंदाज बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सिंगल स्पीड वरती वाढ होईल. पहिलं षटक यावेळेस समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 1 गडी 5. अभि रोहित अभि 11 देवनावे संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती 1 गडी 5. आणखीन 18 चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल श्री 11 सावळी संघाकडनं हे देखील पाहणं गरजेचं असेल. पण इथे मात्र पुन्हा एकदा वेळेची सूचना दिली जाते. पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटं खर्च केलेले. पुढील 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि इथे जर का तुम्ही 15 मिनिटाच्या पुढे अतिरिक्त वेळेचा वापर केला तर तुमचा एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. नेक्स्ट बॉलर एबीके बॉलर तन्मय गोलंदाजी मार्ग वरती आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. च्या षटकामध्ये आदित्य पवारला आपण पाहिलं ज्यानं पॉवरफुल गोलंदाजी केली. आता करत तन्मय गोलंदाजी मार्ग वरती आहे आणि स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज ऋतिक.
पंचांचा थेट चेंडूचा इशारा येतोय. या चेंडूवरती मात्र अडचणीत आला होता गोलंदाज, पण पंचांनी या चेंडूला थेट घोषित केलंय. इथून मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात होईल गोलंदाजाची. हाफू टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ चांगल्या पद्धतीने अडवला जातोय आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 6 धाबांची नोंद. 6 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. देव नवे संघ करतोय फलंदाजी, सावरळी संघ करतोय गोलंदाजी. लक्ष्मणच्या लाईन मध्ये जबरदस्त हा चेंडू. बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क घडला नाही. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी शोधली आहे गोलंदाज तन्मयनं आणि हा चेंडू फेकलाय त्यानं निर्धाव. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू त्यानं मारला आउट ऑफ द पार्क. या चेंडूवरती लिहिल्यात 6 धावा, मारलाय खडखडीत दणदणीत षटकार. डीजे स्कोर कार्ड वरती 12. एक बाद 12. रोहित अभि 11 देवनावे संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. 12 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाज तन्मयनं. षटकारानंतरचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं फलंदाज पुन्हा एकदा आग ओकणारा फटका या येणाऱ्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला थोडंसं शांत केलं गेलं. फुल पद्धतीने फेकलेला चेंडू होता, ज्याच्यावरती उत्तर मात्र शोधता आला नाही. पण येणाऱ्या चेंडूवरती काय उलटा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं देखील जातंय. या चेंडूवरती पूर्ण होत आहेत 2 धावा. 2 धाबांच्या मदतीनं टोटल 14. उलटा चेंडू झेल पकडण्याची संधी आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल. फलंदाज शंतनू दुसऱ्या क्रमांकाचा धक्का. रोहित अभि 11 देवनावे संघाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 14. डीजे आता गोलंदाजी मार्गवरती आहे. गेम इज ऑन. इथे रोहितनं आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेनं जबरदस्त फटका. आसमानी सुलतानी गगनचुंबी हा छक्का आणि या छक्क्याच्या जोरावरती लावलाय धक्का. टोटल लागला स्कोर कार्ड वरती धावा 20.
चालू आहे रोहित अभि 11 देवनावे संघाचा. आणखीन एक मोठा फटका हा देखील जाईल सीमारेच्या पार. लागोपाठचा दुसरा मारलाय टाकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार षटकार षटकार. जर आपण पाहिले स्कोर कार्ड वरती 26 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. लागोपाठचा तिसरा येणार का? मॅच मध्ये रोहितनं आल्या आल्या आग ओकणारी फटकेबाजी सुरू केली आहे. जबरदस्त फलंदाजी तो करतोय असं वाटतंय. पॅव्हलियन मधनच सेट होऊन आलाय की काय? प्रल्हाद बाद झाल्यानंतर जी जबाबदारी रोहितनं घेतली आहे ती अतिशय सुंदरतेनं तो लिलया पार पाडतोय. पण आदित्य पाटील वरती आलेलं आहे दडपण. येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीनं चेंडू तो हाताळणार. आणि हा लागोपाठचा तिसरा मारण्याच्या नादामध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये तीन तीन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण मोक्याच्या क्षणी आदित्य पाटीलला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपलाय झेल. रोहितला आता परतावा लागणार 26 या धावसंख्येवरती. धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या मागे. नेक्स्ट बॅटर राशीद. 26 धाबा लागल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा फलंदाजी टीम देव नावे संघाची आपण बघतोय तर श्री 11 सावळी संघाला गोलंदाजी करताना नाणेफेकीचं कौल ते त्यांच्या बाजूला लागलं आणि त्यानंतर घेतलेला त्यांनी निर्णय. आणि एक फलंदाज गेल्या पावली परतताना तू चल मे आया. राशीद बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक चौथा मैदानाच्या बाहेर 26 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॅटर आकाश मैदानामध्ये गेलाय. आकाशला आता आकाशाचं वेध घेणारे फटकेबाजी मैदानामध्ये करावे लागणार. आकाशमध्ये ती क्षमता देखील आहे. यंग आहे. अंडर 19चा खेळाडू. खालापूर अंडर 19 क्रिकेटच्या माध्यमातून आपला खेळ दाखवतोय. इथे मात्र त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळलेला फटका सीमारेषेच्या अगदी जवळ अडवल्याचं काम क्षेत्ररक्षण केलं. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ. आदित्यनं 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर स्वतःला सावरलं. सांगितलं या मॅच मध्ये माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय आणि तो मला कायम सातत्यानं या मैदानावरती राखायचा आहे. आणि ते तो करताना गोलंदाजी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. तिथे स्टार्ट मध्ये घेतला. परफेक्ट कार्यक्रम केला. टाकतात आला आणि ते 6 धावा मिळवल्यात. मारलाय आणखी एक यंग हॅन्डसम अतिशय देखणा दर्जा षटकार. टोटल 33 धावांची नोंद.
थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉलर प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्लॉग वरचं अंतिम षटक. फोड फोड मार धाडवलंय षटक. वेगवान हा चेंडू. या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क मात्र इथे पाहायला मिळाला नाही. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 34-34. सारसनच्या या मैदानावरती चालू असलेला हा अतिशय सुंदर सोहळा. कालापूर अंडर 19 प्रीमियर लीग 2024. प्रेक्षक मात्र या रणरत्या मैदाना उन्हामध्ये या मैदानावरती येऊन मॅचचा आनंद घेताना, पलीकडे सारसन गावचे सगळे खेळाडू सिनियर ज्युनियर एकत्र मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं आपण स्वागत करूया. इथे मात्र टप्पा घेतल्याचा प्रयत्न करण्यामध्ये अपयशी ठरलाय फलंदाज. लॉंगॉफच्या क्षेत्रामध्ये त्यानं मारलेला हा चेंडू लिलय आढळला होता आणि पुन्हा एकदा मिळतीये ते एक सिंगल. एक सायलेन्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पण या चेंडूवरती सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल 35. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं त्यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं, फेकलं. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. तोडफोड मारधाड मध्ये षटक आहे आणि इथे या 3 चेंडू मध्ये गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या 3. शेवटचे निर्णायक 3 चेंडू उरलेत आणि इथे मात्र जोरदार पद्धतीने आता हाणामारी करावी लागणार. वाईट चेंडूचा इशारा. ऑफस्टमच्या बराच बाहेर या चेंडूला पकडताना पंच स्वेअरनं 1 या धावसंख्येनं वाढ होईल. टोटल 37. खराब चेंडू. त्यावेळेस पंचांनी पनिशमेंट दिली. नोचा इशारा. येणारा चेंडू मात्र फिट असेल. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती मात्र वाढ होईल. टोटल 38. चा चेंडू. लीडच्या या चेंडूवरती वेगवानरित्या बॅट फिरवली गेली, पण नजर आटी दुर्घटना घडली. पुन्हा एकदा सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 39. इथे हा फटका जातोय लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. इट्स षटकार. मोक्याच्या क्षणी आलेला षटकार. टोटल 45 धावांची नोंद मात्र इथून करताना या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू आता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करेल, पण तोपर्यंत निर्णायक क्षणी पंचांनी बोट उचललं. म्हणजे फक्त या चेंडूवरती मिळाली ती 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि रोहित अभि 11 देवनावे संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 46. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये श्री 11 सावंगी संघाला कराव्या लागतील पूर्ण 47 धावा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे.
आणि साबाई माता खालापूर संघाचा संघनायक आणि प्रियांश इलेव्हन गोर्ठन संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस साठी यायचंय. खालापूर संघाचा संघनायक आणि गोर्ठन संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. टार्गेट आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 47 धावांचं आणि टार्गेट आता कशा पद्धतीनं सेट केलं जाईल मैदानामध्ये याचं लक्ष देताना श्री इलेव्हन साऊथ संघाची आघाडी सुद्धा मैदानामध्ये जाईल आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते मोहित अभि इलेव्हन या संघाचं. संधी आहे डीजे कडे. डीजेला मी विनंती करेल एक सुमधुर गीतानं मात्र या मॅचला करा आपण सुरुवात. प्रियांश इलेव्हन गोरठण संघाचा संघनायक आपल्याला विनंती केली जाते आपण टॉस साठी यायचंय. ही शेवटची आणि अंतिम सूचना असेल तुम्हाला. पहिला चेंडू फेकायच्या आत तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. साबाई माता खालापूर संघाचा संघाने इथे आहे आणि दोन्ही संघाचे 12th मॅच जी मॅच चालू आहे सावरणी विपक्ष देवनावे दोन्ही संघाचे 12th मॅच या व्यासपीठावरती आपल्याला पाठवायचे. मार्ग मार्गवरती गोलंदाज आकाश पहिला चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंड वरती आदित्य पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं फटका पाहिला नक्कीच मिळाला पण पहिला चेंडू इथे गोलंदाज आकाश निर्धाव पद्धतीने हाताळतोय. 24 चेंडू 47 ची गरज होती. आता विजयासाठी 23 चेंडू
47 ची गरज. जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीने पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता होती, पण अशा वेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. संघाने टॉस जिंकलाय. आणखीन एक जबरदस्त चेंडू पद्धतीने फेकलेला चेंडू होता. त्या चेंडूवरती फलंदाज अशा भूक नजरेनं पाहत राहिला आणि आणखीन एक चेंडू प्रेमात पडणारा निर्धाव पाहायला मिळतोय. आकाश जबरदस्त गोलंदाजी करताना. प्रियांश लेवट गोलटप संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. निर्णय त्यांचा अजूनही पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी इथून मात्र घेतलाय, पण हा चेंडू यावेळेस ऑफ स्टॉपच्या बराच बाहेर. अवंतर धावेने स्कोर कार्ड वरती 1 या 10 धावेचा श्री गणेश होतोय. पाटला 47 चा करताना. आता चेंडू होता. या चेंडूवरती मोठं उत्तर शोधायचं होतं. नजराटी दुर्घटना घडली. आणखीन एक चेंडू मात्र इथून जातो निर्धाव. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त एक धाव. औषधच्या लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गोलच्या वेगाने चेंडू धावतोय. चांगला प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा राखला. पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळते एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली ती 2. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 45 धावांची गरज. टीम श्री 11 सावळी संघाच्या विरोधात रोहित अभि 11 देवनावे संघाला. जरा स्पीडअप दाखवा. लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्या. सावरोळी संघाला 18 चेंडू मध्ये आता 45 धावा कराव्या लागतील. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती प्रल्हाद. प्रल्हाद वाघमारे गोलंदाजी मार्ग वरती आहे. खालापूर प्रीमियर लीग अंडर 19. यंग टायलंडला दिलेली संधी आयोजकांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर हा सोहळा आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रंगत भरणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहित अभि 11 देवनावे विरोधात श्री 11 सावरोळी. टार्गेट आता सेट करायचं 18 चेंडू मध्ये 45 धावांचं. स्ट्राईक एंड वरती आदित्य पाटील. चेंडूचा इशारा मात्र इथं पाहायला मिळतोय.
या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी, उंची जास्त, तुटलायचे. वाऱ्याच्या अपोजिट मारण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूला विजय आढळलं गेलं. पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या बाहेर येईल. या धावसंख्येवरती आदित्य पाटील बॅक टू द डगआउट. डीजे रशी स्ट्राईक एंड वरती ज्यानं पहिला चेंडू इथे निर्धाव खेळलाय. गोलंदाज प्रल्हादचं नक्कीच मी कौतुक करेल. चांगल्या रीत्या तो गोलंदाजी करतोय. लागोपाठचे 2 चेंडू आतापर्यंत त्यानं निर्धाव फेकलेत आणि त्याच्यावरती मात्र विकेट मिळवली. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 2 पाटला केला तो 47 धावांचा. नेक्स्ट इनिंग मध्ये खेळ मात्र रंगतोय. तो 3-11 सावळी संघाच्या विरोधात. रोहित अभि 11 डोंगरावे संघाचा. इथे हा चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि परफेक्ट कार्यक्रम केले. 6 धावांसाठी मारलेला षटकार. षटकाराच्या जोरावरती स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. ती 8. पुन्हा एकदा परफेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. लागोपाठचा दुसरा देखना हँडसअप कडक केलेला प्रयत्न षटकार. दोन मात्र केली जाते. 47चा बाटला करताना जबरदस्त फलंदाजी करतोय. जणू काही पॅव्हलियन मधनं सेट होऊन गेलाय की काय हा फलंदाज. अतिशय सुंदर त्यानं मारलेले 2 देखणे एवन क्वालिटीचे षटकार आपण पाहिले. प्रल्हादला आता कमबॅक करावा लागणार. इथे मात्र लागोपाठचा तिसरा आलाय अतिशय देखणा दर्जेदार. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा षटकार. लागोपाठचे 3 षटकार आले. स्कोरकारला आकार देखील आलाय. टोटल 20 धावांची नोंद. पण इथून मात्र पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेने मारलेला फटका. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. षटक क्रमांक दुसरा पूर्ण होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 21 धावांची नोंद. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 26 धावा, 26 धावा. शेवटचे 12 चेंडू. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल. लगेचच मॅचला तुम्हाला सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक नक्कीच झालेला आहे. पण तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.
पण सावरव संघाला आणि विरोधात 12 चेंडूमध्ये 26 धावा वाचवायच्या आहेत. रोहित अबी 11 टीम देव नावे संघाला. नेक्स्ट बॉलर राशिद. राशिदचा फुलटॉस चेंडू होता, बॅटवरती मात्र इथे घेता आला नाही. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. शेवटचे 11 चेंडू 26 धावांची गरज घेत पुन्हा एकदा ऑन झालाय. आणखीन एक जबरदस्त चेंडू, यावेळेस लेग ब्रेक पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा निर्धाव. आता येणारे 10 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. फंबल पाहायला मिळाला, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. ही दुसरी धाव कदाचित डोकेदुखी ठरू शकते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती, आणि ही दुसरी धाव मात्र पोषक ठरू शकते C11 सावरळी संघासाठी. पण काय घडतंय, काय बिघडतंय हे देखील आता पाहिलं जाईल. जबरदस्त गोलंदाजी करतो गोलंदाज राशिद, त्यानं 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्या त्या 2. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज होती. जबरदस्त टिपलेला हा चेन. संपलाय बॅटरचा खेळ. डीजे मध्ये जाताना या षटकातील 4 चेंडू मात्र सुरेख राशीदनं मात्र हाताळलेत, ज्याच्यावरती 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 12 चेंडू मध्ये 26 समीकरण होतं. आता येणारे शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 24 धावांची. 8 चेंडू मध्ये 4 मोठे फटके मारावे लागणार. सलमाननं मात्र आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ आउट ऑफ द पार्क. मॅच मिटवीस हाय व्होल्टेज ड्रामा भारतातच आलाय. बिग हिट षटकार 29. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पनिशमेंट दिली. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 7 चेंडू आता 17ची गरज. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 47चा बाटला करताना 30. पुन्हा एकदा चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेल सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर पूर्ण होतात त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने तिसरं षटक कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल धावांची नोंद 32. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा शेवटचे 6 चेंडू. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे.
नेक्स्ट बॉलर रोहन गोलंदाजी मार्क वरती आहे. 6 चेंडू मध्ये वाचवायच्यात 15 धावा. स्ट्राईक एंड वरती मात्र सलामीला आलेला फलंदाज तेजस, त्यानं एकही चेंडूचा अद्यापही सामना केलेला नाहीये. तो मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड वरती. टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅट वरती त्यानं पुरेपूर त्याला घेतलं नाहीये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 34 धावांची नोंद. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 13ची गरज. 5-13 हे समीकरण. स्लॉट मध्ये घेतलंय. परफेक्ट कार्यक्रम केलंय. जबरदस्तरित्या मारलेला नवसंजीवनी, नवीन चैतन्य निर्माण करणारा षटकार. आता गरज आहे शेवटचे 4 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांची. 40 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच दोन्ही संघासाठी इथून देखील ऑन आहे. इथे मात्र एखाद दुसरा निर्धाव चेंडू आणि त्याच्यावरती घेतलेली विकेट. टीम रोहित अभि 11 या संघाला मैदानामध्ये पुन्हा एकदा ठाम निर्णयावरती कायम ठेवेल. पण हा जबरदस्त चेंडू पंचांनी बोट उंचावलाय. म्हणजे फलंदाज येईल पॅवेलियनच्या आसऱ्याला. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. नेक्स्ट बॅट्समन प्रसाद मैदानामध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी करतो गोलंदाज रोहन. 3 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्टायलिश पक्का मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लँड होण्याआधीच क्रॅश झालेला आहे. फलंदाज प्रसाद बॅक टू द डगआउट. 2 चेंडू आता 7 धावांची गरज. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा. आणि हा चेंडू मात्र या मॅचचा असेल निर्णायक. नेक्स्ट बॅटर कुणाल मैदानामध्ये. चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू मात्र या मॅच मध्ये निर्णायक असेल. आणि इथे पुन्हा एकदा मिळते विकेट. जबरदस्त गोलंदाजी करतो गोलंदाज रोहन. मात्र इथे घेतली विकेट. हॅट्रिक. षटकाराची हॅट्रिक याच मॅच मध्ये पाहिली. आता विकेटची हॅट्रिक देखील आपण याच मॅच मध्ये पाहतोय. समीकरण आणि बरोबरीच आहे. याच इनिंग मध्ये 3 षटकार आले आणि याच इनिंग मध्ये 3 विकेट देखील गेल्यात. 1 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू लिगली जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकलं कोण हारलं हे सांगणं कठीण असतं.
लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न इथे टिपलाय झेल म्हणजे जवळजवळ 7 धावांनी पराभूत व्हावं लागलं ते टीम श्री 11 सावरल संघाला आणि या मॅचचा हिरो नो डाऊट